होमिओपॅथीमध्ये औषधांचा त्रास सुरुवातीला वाढतो का? प्रत्येक वेळेस असं होत नाही. पहिली गोष्ट म्हणजे हे अतिशय क्वचित होतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे जुन्या आजारांमध्ये असं होतं की आपण औषध दिलं आणि लगेचच पेशंट बरा झाला, असं होत नाही. जुन्या आजारांमध्ये बरं होण्याची एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीमध्येच पेशंट बरा होतो. जसं की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे होमिओपॅथीमध्ये काही नियम आहेत आणि ते आपल्याला नियम फॉलो करावे लागतात. मग बरं होण्यासाठीचे पण काही नियम आहेत, ते नियम आपण फॉलो करणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस पेशंटला काही प्रमाणात, थोड्याफार प्रमाणात त्रास होतो आणि हे जे त्रास असतात हे पेशंटने ऑलरेडी अनुभवलेले असतात आणि तेच त्रास त्याला थोड्याफार प्रमाणात होतात. पण त्यासाठी आम्ही पेशंटला सांगतो, त्याला एज्युकेट केलं जातं त्यावेळेस काय करायचं, त्या पद्धतीने काही औषधं दिलेली असतात पेशंटला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या दरम्यान पेशंटने दुसऱ्या कोणत्याही पॅथीची औषधं घेऊ नये असाही सल्ला दिलेला असतो. तर त्याच्यामुळे ती जी पद्धत आहे, ती जी मेथड आहे किंवा त्यावेळीची जी काही लक्षणं आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ब्रेक येऊ नये. म्हणजे ती बरं होण्याची पद्धत आहे आणि बरं होताना पण थोड्याफार प्रमाणात पेशंटला त्रास होऊ शकतो. पण त्या दरम्यान पेशंटला एज्युकेट केलं जातं. त्या दरम्यानची काही औषधं जी असतात ती पेशंटला ऑलरेडी दिलेली असतात. तर त्याच्यामुळे पेशंटला खूप काही त्रास होत नाही किंवा खूप काही डिटोरिएशन असं काही होत नसतं. पेशंट कालांतराने बरा होतो. आता जे सर्दी, ताप, खोकला किंवा अशा प्रकारचे जे नवीन आजार किंवा थोडक्यात ॲक्यूट आजार आपण ज्यावेळी म्हणतो, त्या दरम्यान ज्यावेळी पेशंटला त्रास होतो त्यावेळेस पण हे जे त्रास असतात हे अतिशय थोड्या वेळासाठी असतात आणि नंतर मग ते कमी होतात आणि पेशंट पूर्ण बरा होतो. पण ते एक ऍक्च्युली चांगलं साईन पण म्हटलं जातं बऱ्याच वेळा. जर औषधाने थोड्या वेळासाठी पेशंटचा त्रास वाढला आणि नंतर कमी झाला तर हे होमिओपॅथीमध्ये अतिशय चांगलं लक्षण म्हटलं जातं की जेणेकरून औषध चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे औषधाने आणि त्याचा आजार आता पूर्णपणे बरा होतो. पण प्रत्येक वेळेस असं होत नाही, कारण याच्यामागे आपण जे डोसेज देतो त्या डोसेजवर आहे. म्हणजे काही वेळेस पेशंट एवढे सेन्सिटिव्ह असतात की त्यांना जरी आपण कमी जरी डोस दिला तरी पण त्यांना थोड्याफार प्रमाणात त्रास होतो, पण हा त्रास होऊन नंतर तो पेशंट बरा होऊ शकतो. असं आहे. तुम्ही म्हणालात की आता ऍक्यूट जे आजार आहेत त्यांच्यावर तर काम केलंच जातं, होऊ शकतात ते आजार बरे. पण आजकाल आपण बघतो की बीपी किंवा डायबिटीस हे खूप प्रमाणात वाढलेले आहे समाजामध्ये. बऱ्याच जणांना, प्रत्येक घरात किंवा अगदी माणूस सहज सांगतो की मला एक बीपीची रोजची गोळी आहे, तेवढं घेतलं की बीपी कंट्रोल. पण ती लाईफ लॉंग घ्यावी लागते आपल्याला गोळी. मग या आजारांवर सुद्धा होमिओपॅथी काम करतं? एक्झॅक्टली. होमिओपॅथी अशा आजारांसाठी खूप चांगलं काम करतं. पहिली गोष्ट म्हणजे काय होतं की हे जे आजार आहेत म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर, हे जे आजार आहेत हे जीवनशैलीच्या रिलेटेड आजार आहेत. आणि हे जीवनशैलीच्या रिलेटेड आजार असल्यामुळे जोपर्यंत पेशंट यांची जीवनशैली बदलत नाही तोपर्यंत ते बरे होत नाहीत. आणि जीवनशैली बदलणं हे अतिशय खूप चॅलेंजिंग टास्क आहे सध्याच्या कंडिशन. पण जीवनशैली, तुम्ही म्हणाला जीवनशैलीच्या बेसवर हे आहेत आणि ज्यांना अनुवंशिक आहेत, असे आजार बरेच अनुवंशिक पण असतात. पण जसं की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की जर समजा माझ्या वडिलांना डायबिटीज होता किंवा माझ्या वडिलांना जर ब्लड प्रेशरचा त्रास होता तर तो मला झालाच पाहिजे असं नाहीये. पण तो जर मला जर होत असेल तर त्याला काही एक कालावधी आहे. म्हणजे काही ट्रिगरिंग फॅक्टर्स आहेत आणि त्याच्यानंतर ते त्रास आपल्याला दिसून. मग हे जे त्रास आहेत ब्लड प्रेशर, डायबिटीज, हे बऱ्याच वेळा जीवनशैली म्हणजे खराब जीवनशैलीमुळे जास्तीत जास्त वेळा होतात. म्हणजे आजकालची जी जीवनशैली जी आहे ती अतिशय खराब आहे. म्हणजे अतिशय यंग जनरेशन मध्ये पण म्हणजे साधारण 30 ते 40 या वयोगटामध्ये पण आजकाल ब्लड प्रेशर, डायबिटीज अशा प्रकारचे आजार दिसतात. आणि याचं महत्वाचं कारण काय तर जंक फूड, अवेळी खाणं, व्यायाम नसणं, तासन तास एका जागेवर बसून काम करणं, खूप रात्रीपर्यंत जागा राहून काम करणं आणि अतिशय मानसिक तणाव. म्हणजे एवढ्या अपेक्षांचं ओझं त्यांच्या डोक्यावर असतं की ते ओझं संपत नाही आणि मग त्यांना अशा प्रकारचे आजार होतात. करेक्ट आहे. एक अनुवंशिकतेवरच मला एक विचारायचं डॉक्टर, की तुम्ही म्हणालात की एक ठराविक वयानंतर अनुवंशिक जे आजार असतात ते आपल्याला दिसून येतात. मग जर आपल्याला माहिती आहे आपल्याला आपल्या वडिलांना आहे, आजोबांना होता, सो मग आधीच जर तुमच्याकडे पेशंट नाही तो माणूस आला की आमच्या घरामध्ये असं आहे, बीपीचा किंवा शुगरचा त्रास आहे, तर मग तुम्ही ट्रीटमेंट देऊन थांबू शकता का? त्याला एक प्रिकॉशनरी म्हणून आपण ट्रीटमेंट नक्कीच देऊ शकतो. पहिली गोष्ट, कारण हे औषध का काम करतं म्हणजे अशा कंडिशन्स मध्ये का काम करतं, कारण संवेदनशीलता. कारण प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीसाठी संवेदनशील आहे आणि ज्यावेळी त्यांना ह्या गोष्टी खटकतात, ज्यावेळी त्यांच्या मनामध्ये या गोष्टींसाठी मानसिक तणाव निर्माण होतो, मग तिथे त्यांच्या आजाराची उत्पत्ती चालू होते. मग त्या गोष्टी ज्यावेळी आपण विचारात घेऊन ज्यावेळी आपण औषधं देतो, त्यांची जीवनशैली आपण समजून ज्यावेळी औषधं देतो,
त्यावेळेस ह्या गोष्टींना आपोआपच अटकावं लागतं. त्यांना अशा प्रकारचे त्रास होत नाहीत आणि ते ह्या सर्व त्रासांपासून लांब राहतात. असं कुठलं आलेलं का, कुठला पेशंट असे- नाही म्हणता येणार, असं कुठले आलेले का हो व्यक्ती हो नक्कीच. की असे आधीच पेशंट येतात आपल्याकडे, डायबिटीससाठी पण आहेत किंवा ब्लड प्रेशरसाठी पण आहेत. त्यांची म्हणजे- बीपीची गोळी बंद केली आहे. Yes, हो. हायपरटेन्शनचे आपल्याकडे कितीतरी पेशंट याच कारणासाठी येतात की ज्यावेळी त्यांना डॉक्टर सांगतात की ही गोळी तुम्हाला लाईफ लॉंग घ्यावी लागेल किंवा कायमस्वरूपी घ्यावी लागेल. हम्म. आपण त्यांची गोळी बंद केलेली आहे, बंद झालेली आहे आणि त्याच्यानंतर पण त्यांचा ब्लड प्रेशर नॉर्मल आलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय होतं की ज्यावेळी अशा प्रकारचे जे आजार होतात तर त्यावेळेस त्यांना एक गोळी देऊन त्यांचा ब्लड प्रेशर कंट्रोल आणण्याचा प्रयत्न कंट्रोल केला केला जातो. जातो. हम्म. पण त्याच्या मागची जी कारणं आहेत, म्हणजे ब्लड प्रेशर का वाढलाय, त्याच्या मागचं नेमकं काय कारण आहे, याच्यावर ज्यावेळी अभ्यास केला जातो आणि त्यानुसार ज्यावेळी त्याला औषध दिलं जातं त्यावेळेस त्यांची बीपीची गोळी आपोआपच कमी होते. पण ही जी बीपीची जी गोळी कमी म्हणजे बंद होते किंवा कमी होते, ही लगेच कमी होत नाही. त्याला थोडासा वेळ लागतो. हो. आपल्याला मॉनिटर करावं लागतं. ब्लड प्रेशरची गोळी किंवा डायबिटीसची गोळी आपल्याला कमी कमी करत बंद करण्याचा प्रयत्न करावा लागतो आणि कालांतराने ज्यावेळी त्यांचं रिडिंग नॉर्मल येतं हम्म, हम्म, हम्म. त्यावेळेस मग त्यांची गोळी आपोआपच बंद होते. बंद होत आहे. आणि मग त्यांचं पुन्हा आपण ज्यावेळी रिडिंग घेतो कालांतराने, म्हणजे काही दिवसानंतर काही महिन्यानंतर, ते पण नॉर्मलच येतं. मला खरंच तुम्हाला सांगायला आवडेल की होमिओपॅथीने बीपीची आणि शुगर सुद्धा कंट्रोलमध्ये येऊ शकते. वेळ लागू शकतो पण तो नक्कीच आजार तुमचा मुळापासून पूर्णतः बरा महत्त्वाचा होऊ सांगण्याचा शकतो. उद्देश काय आहे की जिकडे तुम्हाला लाईफ लॉंग ट्रीटमेंट घ्यावी लागते हम्म, 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 हम्म. तिथे होमिओपॅथीने तुमचा आजार बरा होऊ शकतो. होऊ शकतो. तुम्हाला लाईफ लॉंग घेण्याची गरज नाही. होमिओपॅथिक औषधं पण आपण कालांतराने बंद करतो. पेशंटने त्यांची जीवनशैली सुधारणं गरजेचं आहे आणि सुधारली जाते. ऍक्च्युली होमिओपॅथीने त्यांचा माइंडसेट चेंज होतो, त्यांची संवेदनशीलता कंट्रोलमध्ये येते. होमिओपॅथीमध्ये पेशंटची भूमिका नेमकी काय असते, म्हणजे पेशंट कडून तुम्हाला नक्की काय अपेक्षित असतं? एक्झॅक्टली. पेशंटकडनं आम्हाला हेच अपेक्षित असतं की पेशंटने त्यांचे जे काही त्रास आहेत, त्यांची जीवनशैली किंवा त्यांचे मानसिक ताणतणाव याबद्दल सविस्तर डॉक्टरांना अतिशय मन मोकळेपणाने सांगा. सविस्तरपणे कोणतीही Yes. गोष्ट लपवू नका. कारण लपवल्यामुळे बऱ्याच गोष्टी अजून अवघड होऊन जातात आणि त्याच्यावरचं सोल्युशन मिळत नाही. होमिओपॅथीमध्ये या गोष्टींसाठी सोल्युशन आहे. जर तुम्ही डॉक्टरांना अचूक माहिती दिली, जर डॉक्टरांशी जर तुम्ही मन मोकळेपणाने संवाद साधला तर निश्चितच पेशंटला खूप चांगला फायदा होतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही माहिती कॉन्फिडेन्शियल ठेवली जाते, गुप्त ठेवली जाते. हे कुठेही लीक केली जात नाही. पण एखाद्याने किंवा नाहीच याचा गैरवापर सांगितलं, केला एखाद्याचा जातो. स्वभावच नसेल हा. आणि तुमच्याकडे असं कुठल्या तरी आजारांचा पेशंट आला असेल, हम्म. तर मग तुम्हाला आजार कळला आहे हा. तर तुम्ही देऊन असं ट्रीटमेंट केली आहे हा. त्याच्यावर? बेसिकली ज्यावेळी पेशंट ओपनली बोलत नाही, हम्म. मन मोकळेपणाने बोलत नाही, तर त्या कंडिशनसाठी काही वेगळे नियम आहेत, काही वेगळी मेथड आहे. अच्छा. तर त्यानुसार आपल्याला औषध द्यावं लागतं. अरे वा. हो, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींसाठी, जसं की केस टेकिंग मध्ये पण वेगवेगळे नियम आहेत. म्हणजे पेशंट जर खूप जास्त बोलतोय, एकदम इझिली माहिती मिळते, चांगलं आहे, हो. त्यासाठी वेगळे नियम आहेत. ओके. जर पेशंट बोलतच नाहीये आणि आपल्याला माहिती घेणं फार अवघड होऊन जातं, चॅलेंजिंग होतं, तर त्या केसेसमध्ये काही वेगळ्या मेथड आहेत, काही वेगळ्या टेक्निक्स आहेत. तर त्याद्वारे आपल्याला माहिती घ्यावी लागते. जसं की आपल्याला खूप जास्त निरीक्षण करावं लागतं पेशंटचं. त्यांचे फेशियल एक्सप्रेशन्स कसे आहेत, बापरे. त्यांची बॉडी लँग्वेज कशी आहे, मग त्यानुसार पण आपल्याला बरीचशी माहिती मिळते. किंवा पेशंटचे जे नातेवाईक त्यांच्याकडनं पण आपण माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतो आणि ओव्हरऑल जे एक फ्रेम आहे ते आपण तयार करून मग अचूक औषध निवडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे लोकांचं टेन्शन, एन्झायटी, स्ट्रेस यावर होमिओपॅथी काम करतं? डेफिनेटली खूपच चांगल्या पद्धतीने काम करतं. बेसिकली कसं आहे बघा, आता एखादा विचार जर तुम्हाला सतत त्रास देतोय आणि तो विचारच कालांतराने नाहीसा झाला तर तो त्रासही नाहीसा होतो. बऱ्याच वेळा काय होतं की पेशंटला माहिती असतं की हा विचार मला त्रास देतोय, बऱ्याच वेळा त्यांना हे कळत पण असतं, पण त्यांच्याकडनं ते ऍक्शन होत नाही, कृती होत नाही, किंवा त्याच गोष्टी रिपीटेटिव्हली होत राहतात, कारण त्या गोष्टी आउट ऑफ कंट्रोल गेलेल्या असतात. आणि ह्या गोष्टी एवढ्या नकळत होतात त्यांना की त्यांना नंतर पश्चाताप होतो की अरे मी असं करायला नको होतं, मी असं वागायला नको होतं. अच्छा. पण हा जो कंट्रोल जो गेलेला जो आहे हा होमिओपॅथीने पुन्हा येतो. म्हणजे मानसिक संतुलन होमिओपॅथिक औषधांनी पूर्णपणे चांगलं होतं, जे बिघडलेलं आहे. म्हणजे मानसिक संतुलन किंवा मानसिक स्वास्थ्य चांगलं होण्यासाठी होमिओपॅथी खूपच फायदेशीर आहे. म्हणजे स्ट्रेसवर पण काम करतं.
किंवा एखाद्याला काहीतरी सवय अचानक लागते की सारख्याच जाऊन हात धुणे एक्झॅक्टली. किंवा गोष्टी घरातल्या एकदम जागच्या जागी असणे, नाहीतर मग ट्रिगर होतात लगेच. बरोबर आहे. मग यावर सुद्धा काम यावर सुद्धा पण औषधं आहेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे की होमिओपॅथीमध्ये ज्यावेळी आपण माहिती घेतो त्यावेळेस पेशंटचे जे काही युनिक क्वालिटीज आहेत त्याच्यावरून आपल्याला आयडेंटिफाय होतं की याच्यामध्ये ह्या क्वालिटीज आहेत, याचं असं नेचर आहे, आणि त्यानुसार मग औषधांचं सिलेक्शन केलं जातं. हा, म्हणजे आता बेसिक कसं आहे की आता एक्स्ट्रोवर्टेड आणि इंट्रोवर्टेड, म्हणजे काही जी लोक आहेत ते एकदम रिझर्व्ह आहेत, काहीच बोलत नाही, काहीच बोलत नाही. त्यांच्यासाठी वेगळी टेक्निक. जी लोक एक्स्ट्रोवर्टेड आहेत, जी अरे लोक वा. काही सांगू शकतात, खूप छान. हे होमिओपॅथीमध्ये असं मग आहे. त्यानुसार मग आपल्याला खूप जास्त विचार करून, खूप जास्त अभ्यास करून त्याच्यावरती अचूक औषध निवडावं लागतं. असं आहे. मग होमिओपॅथीमध्ये इन्स्टंट रिझल्ट मिळतो का? इन्स्टंट जसं की जे ऍक्यूट आजार आहेत त्यांच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने लगेचच इफेक्ट मिळतो. म्हणजे माझ्याकडे एक कॅन्सरची पेशंट होती आणि तिला पाठीमध्ये असेही वेदना व्हायच्या. तिला डॉक्टरांनी खूप जास्त पेन किलरच्या गोळ्या दिलेल्या, इंजेक्शन दिलेले, पण तरी पण तिचं दुखणं कंट्रोलमध्ये येत नव्हतं. मग होमिओपॅथिक औषधाने तिचं जे दुखणं होतं ते 15 ते 20 मिनिटांमध्ये थांबायचं. लिटरली 15 ते 20 मिनिटांमध्ये थांबायचं दुखणं. ती 2 ते 3 तास एकदम मोकळा श्वास घ्यायची. पुन्हा 3 ते 4 तासाने तिला पुन्हा त्रास व्हायचा. पुन्हा मी ते डोस रिपीट करायचो. म्हणजे तिची जी कंडिशन होती दॅट वॉज अ पॅलेटिव्ह ट्रीटमेंट. म्हणजे होमिओपॅथीमध्ये प्रत्येक वेळेस आपण बरं करण्यासाठीच औषध देतो अशातला भाग असं नाही. नाहीये. हो. जसं आजारचं स्वरूप आहे त्यानुसार आपल्याला औषधं द्यावी लागतात, औषधांचे डोसेज द्यावे लागतात. त्या केसमध्ये आपल्याला पेलिएटिव्ह ट्रीटमेंट द्यावी लागत होती. म्हणजे पेलिएटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे जिथे आपण पेशंटला बरं करत नाही तर त्याची औषधं जी त्याची जी लक्षणं जी आहेत ती लक्षणं कशी कमी होतील, त्याचं दुखणं कसं कमी होईल, सुसह्य राहील, त्या पद्धतीने औषधं द्यावी लागतात. आणि त्या पेशंटला खूप चांगला फायदा झालेला. डॉक्टर, तुम्ही म्हणालात की होमिओपॅथीमध्ये छोटे मोठे आजार जसं की सर्दी, खोकला किंवा स्किनचे कुठलेही प्रॉब्लेम्स असतील ते सुद्धा बरे होतात. पण जे मोठे आजार आहेत जसं की कॅन्सर वगैरे, तर मग असे कुठलेही पेशंट तुमच्याकडे आलेत? हो. आणि आम्हाला ऐकून घ्यायला खूप आवडेल की त्यांचा अनुभव. सध्या माझ्याकडे एक पेशंट आहे जिला रिसेंटली कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे 4 ते 5 महिन्यापूर्वी. आणि तिची मानसिक अवस्था अशी होती की तिला म्हणजे तिच्या मामाने तिला रेफर केलेलं माझ्याकडे. अच्छा. आणि त्या पेशंटला केमोथेरपी घ्यायची नाहीये, रेडिओथेरपी घ्यायची नाहीये, तिला कोणत्याही सर्जरीला फेस करायचं नाहीये. म्हणजे पेशंट त्याबद्दल पूर्णतः निगेटिव्ह. आणि तिचा पूर्णपणे विश्वास होमिओपॅथीवरच होता, कारण तिने ऑलरेडी मामाला बरं होताना बघितलेलं होतं. मामाला वेगळा आजार होता, किडनीचा रिलेटेड आजार होता. ओके. आणि त्यांना डायलिसिस न करता त्यांचं क्रिएटिनिन नॉर्मलमध्ये आलं. मग त्याच्यामुळे तिचा एक विश्वास की होमिओपॅथीने माझाही आजार कमी होईल किंवा बरा होऊ शकतो. मग तिचे आम्ही पूर्ण डिटेल्स घेतले. तिची जवळजवळ आम्ही जी केस जी घेतलेली ती केस पूर्ण व्हायला आम्हाला 3 ते 4 तास लागले. अच्छा. म्हणजे एका झटक्यात तिची केस आम्हाला पूर्ण भेटली नाही. तर सुरुवातीच्या पहिल्या दिवशी आम्ही तिच्याशी 1 ते 2 तास चर्चा केली. त्याच्यानंतर मग तो जो काही डेटा मिळाला त्याच्यावर अभ्यास केला. त्याच्यानंतर पुन्हा आम्ही तिला काही क्रॉस प्रश्न विचारले, काही डाऊट्स विचारले, आणि त्याच्यानंतर तिची एक फायनल रेमेडी निघाली. आणि ती रेमेडी जेवढी आम्ही तिला दिली त्याच्यानंतर पहिल्या महिन्यात तिचा उत्साह वाढला, तिची भूक पूर्ववत झाली, म्हणजे चांगलीच झाली, आणि तिचं वजन पण आता 3 ते 4 किलोने वाढलं. आणि महत्वाचं म्हणजे तिच्या लक्षणांमध्ये खूप चांगला फरक जाणवला. सगळे जे काही निगेटिव्ह विचार होते तिच्या डोक्यामध्ये, म्हणजे कॅन्सरच्या रिलेटेड भीती निर्माण झालेली पहिली गोष्ट, आणि त्याच्या व्यतिरिक्त पण तिच्या डोक्यामध्ये काही वेगळे निगेटिव्ह विचार, जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की काही आजारांना तुमची मानसिक अवस्था ट्रिगर करत असते, मानसिक ताणतणाव ट्रिगर करत असतात. आणि तो जो ट्रिगर आहे, ती जी मानसिक अवस्था जी होती, मानसिक ताणतणाव, हे कुठेतरी नलिफाय झाल्यासारखं, म्हणजे तिथं एकदम नॉर्मल लाईफ. खरंच आहे, खूप छान गोष्ट होमिओपॅथीमध्ये केली जाते की ज्या गोष्टीमध्ये आपण ट्रिगर होतो किंवा मानसिक कंट्रोल कसा ठेवायचा याच्यावर तुम्ही गोळ्या देतात. डॉक्टर, तुम्ही म्हणालात की सगळ्याच आजारांवर होमिओपॅथी काम करतं, आपण बघितलंय. पण असं ऐकण्यात आहे की जुने आजार आहेत तर त्याच्यावर जास्त काम होमिओपॅथीमध्ये केलं जातं किंवा त्याचे रिझल्ट मिळतात. असे कुठले आजार आहेत की जे जुने असतात खूप? म्हणजे जसं की आता सोरियासिस किंवा कोड, लिकोडर्मा हा जो आजार आहे, बऱ्याच वेळा लोकांना माहिती नाही की लिकोडर्मा म्हणजे कोड हा जो आजार आहे हा होमिओपॅथीने बरा होतो, हे लोकांना अजूनही माहिती नाही. म्हणजे बऱ्याच पेशंटना कोड बरा होऊ शकतोच याच्यावरच क्वेश्चन मार्क आहे. एक्झॅक्टली. पण असे काही पेशंट आहेत
आणि त्या अर्ली फेज मध्ये जर असतील ना तर निश्चितपणे ते बरे होऊ शकतात. होमिओपॅथीने बरे होऊ शकतात. होमिओपॅथीने पूर्णपणे बरे होऊ शकतात. सोरियासिस सारखे आजार बरे होतात किंवा तुमच्याकडे असे पेशंट आलेले आहेत सोरियासिस किंवा कुडाचे आणि संधिवात, सोरियासिस, कोड यासारखे आजार आपल्याकडे बरेच झालेले आहेत. आपल्याकडे त्यांचे काही बिफोर आणि आफ्टर असे काही फोटो पण आपण हे केलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जे म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की जिकडे इतर काही पॅथींमध्ये सांगितले जातं की हे तुमचं लाईफ लॉंग चालू राहणार आहे किंवा या आजाराला विशेष काही औषधं नाही आहेत, तर तिथे होमिओपॅथीमध्ये खूपच चांगला स्कोप आहे आणि होमिओपॅथीने अशा प्रकारचे आजार बरे होऊ शकतात जे अतिशय गुंतागुंतीचे आहेत, जे अतिशय चिवट आहेत, जे की सहजासहजी बरे होत नाही. पण ते होमिओपॅथीने बरे होऊ शकतात कारण आपण त्याच्यावर ऍक्च्युअली पूर्णपणे काम करतो. म्हणजे एक व्यक्ती म्हणून ती कशी आहे त्या आजारावर पण काम केलं जातं आणि त्या व्यक्तीवर पण काम केलं जातं. त्यामुळे ते फ्रेमवर्क दिलं जातं की तुम्ही ह्या पद्धतीने याच्यावर काम केलं पाहिजे. मग होमिओपॅथीचे औषधांचा परिणाम हा दीर्घकालीन असतो का, राहतो का? दीर्घकालीन असतो. दीर्घकालीन मी का म्हणतो, कारण ज्यावेळी तुमची मानसिक अवस्था पूर्ववत होते, नॉर्मल होते, तुमच्या डोक्यामध्ये आता कोणत्याही प्रकारचं हे नाहीये, म्हणजे गुंतागुंत नाहीये, तुम्ही मानसिकरित्या शांत होता, तुम्हाला मानसिकरित्या असं वाटतं की अरे आता मी बरा होतो किंवा मी बरा झालोय, हा जो कॉन्फिडन्स आहे हा आतून आहे आणि डेफिनेटली तुम्ही त्याच्यामुळेच आपोआप तुमची बॉडी रिकव्हर होत असते. बऱ्याच वेळा काय होतं, ज्यावेळी तुम्ही शारीरिक लक्षणं तुमची थोड्याफार प्रमाणात बरी होतात आणि मानसिक अवस्था तशीच असते, म्हणजे पेशंटला आतून कुठेतरी तो उत्साह कमी झालेला असतो, बरं वाटत नाही आणि फक्त तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल, तिथे त्या गोष्टीने काही महत्व नाही, तर तुमचा आजार तसाच आहे, कुठून तो प्रोग्रेसिव्ह फॉर्म मध्ये. होमिओपॅथीमध्ये पेशंटच्या मानसिक अवस्थेला खूप महत्व दिले जातं. म्हणजे ज्यावेळी पेशंट बरा होतो त्यावेळेस त्याची पहिली मानसिक अवस्था सुधारणं गरजेचं आहे, त्याच्यानंतरच मग त्याची शारीरिक जी अवस्था आहे ती आपोआपच सुधारली जाते, असं आहे. मग असं म्हटलं जातं की या सगळ्या ट्रीटमेंटला होमिओपॅथीच्या बराच काळ लागतो आणि मग आर्थिक बाबी पण पाहिल्या जातात आणि ही ट्रीटमेंट खूप महागाची आहे असं म्हटलं जातं. नाही, हा पहिली गोष्ट म्हणजे हा गैरसमज, म्हणजे महागडी अशी काही ट्रीटमेंट नसते. होमिओपॅथिक ट्रीटमेंट कोणत्याही आजारासाठी, एक्झॅक्टली कोणत्याही आजारासाठी, अगदी कॅन्सरसाठी सुद्धा, कॅन्सरसाठी पण. म्हणजे महत्वाचं म्हणजे कसं महागडी का नाही असं मी म्हणतोय, कारण इतर पॅथीच्या कम्पॅरिझन मध्ये ज्यावेळी हा विचार केला जातो होमिओपॅथिक औषधांचा, तर ही औषधं अतिशय किरकोळ किंवा अतिशय कमी खर्चामध्ये होऊन जातात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे इतर पॅथींमध्ये याला खूपच लिमिटेशन्स आहेत. म्हणजे काही वेळेस तर असं सांगितलं जातं की हा आजार बराच होऊ शकत नाही किंवा लाईफ लॉंग औषधं घ्यावी लागतात. तिथे होमिओपॅथीने ते आजार बरे होऊ शकतात, फक्त तुम्हाला कालावधी जास्त लागू शकतो, म्हणजे कमीत कमी 1 ते 2 वर्ष पण लागू शकतात. पण सांगण्याचं कारण काय की ते बरे होऊ शकतात, हे जे फिलिंग आहे फार महत्वाचं आहे ना, हे तुम्ही आणि कॉन्फिडेंटली एक्झॅक्टली, म्हणजे बरं होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि जर मी बरा झालो तर मला औषधांची काय गरज आहे? त्याच्यामुळे ही जी औषधं जी आहेत ही दीर्घकालीन चालू ठेवायची गरज नाही. काही वेळेसाठी, काही कालावधीसाठी तुम्हाला औषधं घ्यावी लागतात, नियमांचं पालन करावं लागतं, ओव्हरऑल तुमची जीवनशैली पण सुधारलेली असते आणि पेशंट बरा होतो, त्याच्यानंतर औषधं बंद होतात. जसं की इतर पॅथींमध्ये जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं की ही औषधं कायमस्वरूपी चालू, काही औषधं जी आहेत ती बंदच होत नाही आणि काही काही वेळेस असं सांगितलं जातं की हा आजार कधीच बरा होणार नाही. तर हे जे काही आहे हे होमिओपॅथीच्या दृष्टीने नाहीये. म्हणजे होमिओपॅथीमध्ये ह्या सर्व आजारासाठी चांगली उपचार पद्धती आहे आणि हे आजार बरे होऊ शकतात. काही वेळेस याच आर्थिक बाबींमुळे लोक आता एआयचा जमाना आलाय, सर्च करतात, प्रत्येकाच्या हातामध्ये फोन आहे, तर मग हे योग्य आहे का? एआय मध्ये बेसिकली कसं माहिती की एआय तुम्हाला एक माहिती देऊ शकतं, तुम्हाला एक आराखडा देऊ शकतं, तुम्हाला एक मॅपिंग देऊ शकतं, तुम्हाला सांगू शकतं की हे औषध या त्रासासाठी आहे. पण ते अचूक असेलच असं नाही, बऱ्याच वेळा ते औषध चुकीचं पण असू शकतं. कारण होमिओपॅथिक डॉक्टर ज्यावेळी तुमची माहिती घेतात त्यावेळेस तुमचे फेशियल एक्सप्रेशन बघितले जातात, तुमचे हावभाव बघितले जातात, तुमच्या बोलण्याचा टोन कसा आहे, ह्या एआयला गोष्टी तुमच्या समजणार नाही, पहिली गोष्ट. त्याच्यामुळे नुसतं एआयचा यूज करून स्वतःहूनच औषधं घेणं आणि त्यांचे डोसेस ठरवणं हे पूर्णतः चुकीचं आहे. मॉडर्न मेडिसिन आणि होमिओपॅथी आपल्याला एकत्र घेता येतात का? आपल्याला असं वाटतं अरे हे औषध माझ्यासाठी मॉडर्न याच्यात, आपण आता कळालंय होमिओपॅथीचा इफेक्ट चांगला आहे, सो दोन्ही असं आपण कंबाईन करून घेऊ शकतो. बेसिकली कसं आहे की जसं की आता काही जे आजार आहेत, जसं की डायबिटीज म्हणू शकतो आपण, किंवा हायपरटेन्शन आहे, थायरॉइडचे आजार आहेत, किंवा इतर जे काही जुने आजार आहेत ज्यांच्यासाठी पेशंट दीर्घकाळ ट्रीटमेंट घेतोय, ॲलोपॅथीची काही औषधं घेतोय, मॉडर्न मेडिसिन घेतोय, तर त्या आजारांमध्ये
त्यांची जी औषधं आहेत ती कमी कमी करत आपल्याला बंद करावी लागतात. आपण त्यांची हो. औषधं लगेच तातडीने बंद नाही करत. म्हणजे आपण होमिओपॅथिक औषध चालू केलं लगेच बंद केलं असं होत नाही. तर आपल्या औषधाने पेशंटला काय परिणाम दिसून येतो, त्याच्यामध्ये काय सुधारणा त्याच्यावर दिसते, त्याचे रिपोर्ट्स कशा पद्धतीने नॉर्मलाइज होतात आणि त्याच्यानंतर मग त्यांचे रिपोर्ट्स किंवा त्यांची जी औषधं जी आहेत ती कमी कमी करत आपण बंद करतो आणि कालांतराने त्यांची औषधं बंद होतात. आणि होमिओपॅथिक औषधं पण बंद होतात. असं नाही की होमिओपॅथी चालू राहते, कालांतराने ती पण औषधं बंद होतात. होमिओपॅथी इंजेक्शन स्वरूपात देता येते का? नाही. होमिओपॅथीची जी औषधं असतात ही अतिशय सूक्ष्म डोसमध्ये दिली जातात, मायन्यूट डोसमध्ये दिली जातात. त्याचा महत्वाचा जो हेतू आहे, म्हणजे होमिओपॅथीचा जो नियमच आहे की कमीत कमी औषधं देऊन पेशंटला बरं केलं पाहिजे. तर त्याच्यामुळे इंजेक्शन हे जे आहे हे एकतर फिजिओलॉजिकल डोस म्हणजे क्रूड सबस्टन्स आहे असं म्हटलं जातं आणि त्याची जी मात्रा असते म्हणजे त्याचा जो डोस असतो हा खूप जास्त असतो, जो की आपल्या शरीरामध्ये काही प्रमाणात केमिकल इम्बॅलन्स तयार करू शकतो. तर ते होमिओपॅथीच्या दृष्टीने चुकीचं आहे आणि होमिओपॅथीमध्ये इंजेक्शन दिले जात नाहीत. मग काही याच्यामध्ये आपण म्हणतो अशक्तपणा आलाय, एखादा इंजेक्शनचा डोस किंवा मग सलाईनच लावली पाहिजे. एक्झॅक्टली. नाही, जिकडे इमर्जन्सी कंडिशन आहे, जसं की आता पेशंट खूप डिहायड्रेटेड आहे, कोलॅप्स कंडिशन मध्ये आहे, शॉक मध्ये आहे, जिकडे त्याला सलाईनची गरजच आहे, तर डेफिनेटली आम्ही त्याला ऍडवाइस करतो की तुम्ही हॉस्पिटलाइज व्हा. जिकडे हार्ट अटॅक आहे, पेशंटची कंडिशन खूप सिव्हिअर आहे आणि पेशंटला हॉस्पिटलायझेशनची गरज आहे, आयसीयूची गरज आहे, तर त्या पेशंटला आम्ही हेच ऍडवाइस करतो की तुम्ही आयसीयू मध्ये ऍडमिट व्हा, तुम्ही हॉस्पिटलाइज व्हा. होमिओपॅथी अशा कंडिशन्समध्ये होमिओपॅथीचे काही लिमिटेशन्स आहेत एक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिकडे हॉस्पिटलायझेशनची गरज आहे, म्हणजे फक्त मेडिसिन नाही तर मेडिसिन व्यतिरिक्त बऱ्याच काही गोष्टी, जसं की त्या पेशंटला ऑक्सिजनची गरज आहे तर मग तिथे ऑक्सिजन लावणं गरजेचं आहे. जिकडे सलाईनची गरज आहे तिथे सलाईन लावणं गरजेचं आहे. तिथे आपण रिस्क नाही घेऊ शकत, म्हणजे पेशंटच्या जीवावर जर बेतत असेल तर ती एक मोठी रिस्क आहे आणि तिथे पेशंटला सांगतो की तुम्हाला हॉस्पिटलाइज होऊनच ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे, सुसह्य राहील. डॉक्टर, तुम्ही सांगितलं होमिओपॅथी ची जी ट्रीटमेंट आहे ती सगळ्या आजारांसाठी आहे. मग काही आजार हे खूप दीर्घ काळासाठी असतात, मग एवढी लॉंग टर्म ट्रीटमेंट घ्यायची तर मग आर्थिक बाब सुद्धा पाहावी लागते. मग सगळ्यांच्याच खिशाला परवडेल असं नाहीये, तर मग कुठेतरी ही पण गोष्ट पाहावी लागते. एक्झॅक्टली. याही गोष्टीचा आम्ही विचार केला. जसं की काही लोकांना ट्रीटमेंट परवडत नाही, अतिशय गरीब कुटुंबातून आलेली असतात. आपण त्यांना खूप म्हणजे असे जे पेशंट आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती फारच डळमळीत आहे, त्यांना आपण डेफिनेटली आपल्या साईडने खूप चांगली मदत करायचा प्रयत्न करतो. पण त्यातल्या त्यात जर पेशंटकडे जर पिवळं रेशन कार्ड असेल किंवा जर दारिद्र्य रेषेखाली जर दाखला असेल तर आपण त्यांना कन्सल्टेशन आपली पूर्णतः मोफत देतो. त्यांच्या औषधांमध्ये पण आपण खूप चांगली सवलत देतो आणि हे करण्यामागचा आमचा एकमेव उद्देश हाच आहे की त्या पेशंटला पूर्णतः बरं वाटावं, होमिओपॅथीनं बरं वाटावं, हा त्याच्यामागचा दुसरा उद्देश. आणि कुठेतरी मलाही असं वाटतं की समाजाने ह्या गोष्टीचा फायदा घ्यावा, म्हणजे समाजोपयोगी आपल्या हातून काहीतरी काम व्हावं आणि जास्तीत जास्त लोकांना याचा बेनिफिट घेता यावा, यासाठी आपण ही योजना राबवलेली आहे. ही योजना आपण ज्यावेळी माननीय आदरणीय उद्योगपती रतन टाटा ज्यावेळी एक्सपायर झाले, ज्यावेळी त्यांचं दुःखद निधन झालं, त्यावेळेस ही योजना आपण डिक्लेअर केली फेसबुक आणि सोशल मीडियाच्या द्वारे, की ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे किंवा दारिद्र्य रेषेखाली दाखला आहे त्यांची कन्सल्टेशन पूर्णतः मोफत असते. त्यांना औषधांमध्ये पण आपण खूप चांगली सवलत देतो. का तर त्यांनी ती औषधं व्यवस्थित घ्यावी आणि त्यांचा आजार होमिओपॅथीने पूर्णतः बरा व्हावा, ही आमची म्हणजे माझी तरी खूप इच्छा आहे. खूप चांगली गोष्ट आहे आणि खरंच ही प्रत्येकाने मार्क करण्यासाठी गोष्ट आहे की रतन टाटांसाठी यापेक्षा चांगली श्रद्धांजली मला नाही वाटत कुठली असू शकेल. आणि तुम्ही ही योजना राबवताय, खरंच गोरगरिबांसाठी तर खूप गरजेची आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं की काही पेशंट मी बघितलं की ज्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून ते ट्रीटमेंट घेणं बंद करतात किंवा त्यांना ट्रीटमेंट परवडत नाही. मग अशा पेशंटसाठी आम्ही ही स्कीम राबवली, ही योजना राबवतो आणि बरेच पेशंट या योजनेचा फायदाही घेत आहेत आणि त्यांना त्याचा फायदा दिसून पण येतोय. खूप छान डॉक्टर, समाजाचं आपण सुद्धा काहीतरी देणं लागतो, तर मग ते तुम्ही या माध्यमातून करताय. प्रत्येकाने असं केलं पाहिजे. हॅट्स ऑफ डॉक्टर तुमच्या या कार्याला. थँक्यू.
डॉक्टर, आतापर्यंत तुम्ही बरेच पेशंट्स पाहिले असतील, हाताळले असतील, पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की जास्तीत जास्त पेशंट तुमच्याकडे कोणत्या आजारांसाठी आलेत आणि तुम्ही त्याच्यावर सक्सेसफुली त्यांना मात केली? बऱ्याच वेळा आपल्याकडे जे पेशंट आहेत हे क्रोनिक आजारांसाठी जास्तीत जास्त येतात, जे ट्रीटमेंट करून खूप कंटाळलेले असतात, खूप ठिकाणी ट्रीटमेंट घेतलेली असते, उपचार केलेले असतात, पण कुठेतरी त्यांना म्हणावं तसं बरं वाटत नाही, किंवा दीर्घकालीन आजार आहेत आणि गोळ्या चालूच आहेत, मग कुठेतरी त्यांना गोळ्या कमी करायच्या असतात. तर अशा आजारांसाठी आपल्याकडे जनरली पेशंट येतात. यापैकी सोरियासिस किंवा थायरॉइडचे आजार, आजकाल हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझमचे पेशंट खूप जास्त प्रमाणात आहेत. महिलांमध्ये खूप जास्त प्रमाण थायरॉइडचं वाढलेलं आहे. महिलांमध्येच जास्त असतात हे थायरॉइड किंवा हायपरथायरॉइडिझमचे जे पेशंट आहेत. अच्छा. हे जे पेशंट आहेत हे महिलांमध्ये जास्त आहेत आणि तेच पेशंट जास्त आहेत. त्याच्यानंतर ल्युकोडर्मा, जसं की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कोड रिलेटेड संधिवात, त्याच्यानंतर वारंवार होणारी ऍसिडिटी किंवा IBS रिलेटेड, आणि आता तर डिप्रेशनचे पेशंट पण खूप जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे तुम्ही मल्टिपल आजारांवर उपचार दिलेले आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की जिथे इतर काही पॅथीना स्कोप नाही तिथे होमिओपॅथीला खूप चांगला स्कोप आहे, कारण होमिओपॅथीमध्ये ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून प्रॉपर एका औषधाची निवड केली जाते, जेणेकरून त्या पेशंटला पूर्णतः बरं वाटतं त्या औषधाने. एक शेवटचा प्रश्न की तुम्ही आमच्या पाहणाऱ्या प्रेक्षक मित्रांना होमिओपॅथी का सजेस्ट करावी त्यांनी, त्यामुळे याच्यावर तुमचं काय उत्तर कारण असेल? होमिओपॅथी ही फक्त तुमच्या आजारालाच बरं करत नाही, तर एक व्यक्ती म्हणून तुमचं एक व्यक्तिमत्व घडवते होमिओपॅथी औषध. आणि तुमच्या मनामधले जे द्वेष, राग, जे काही इमोशन्स आहेत ते बॅलन्समध्ये येतात. तुम्ही फोकस राहतात, तुमच्या कामावर फोकस राहतात, तुमची जीवनशैली बदलते आणि तुम्ही ह्या जीवनाचा पूर्णपणे आनंद घेऊ शकता. बऱ्याच वेळा काय होतं की मानसिक तणावामुळे आपण आपला जो डे टू डे लाईफ मधला जो आनंद आहे तो आपण कुठेतरी हरवत चाललोय, तो आपल्याला मिळत नाहीये. आणि आपण प्रत्येक वेळेस असं आपल्याला वाटतं की आपण काहीतरी मोठं अचीव्ह केलं, मोठ्या गोष्टी अचीव्ह केल्या तरच आपण आनंदी. ही जी भूमिका आता सध्या चालू आहे लोकांच्या मनामध्ये, म्हणजे सतत धावपळ, सतत मानसिक तणाव, ह्या गोष्टींना अटकाव लावण्यासाठी होमिओपॅथी एक जबरदस्त आहे. म्हणजे होमिओपॅथीमुळे तुम्हाला तो एक 360 डिग्री चेंज दिसून येतो. वा वा, खूप छान सांगितलं डॉक्टर. खूप परिपूर्ण माहिती आज आम्हाला मिळाल्यासारखी वाटते. खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, आज मला वाटतं आपण सुद्धा होमिओपॅथीचे मास्टर झाल्यासारखं वाटतंय ना, आणि तुमच्या मनातल्या सगळ्या शंका कुशंका मला वाटतं दूर झाल्या असतील, कारण की खरंच महेश डॉक्टर इतके त्याच्यात मुरलेले आहेत आणि ते अजून सुद्धा याच्यावर अभ्यास करतात. त्यांची क्लिनिक्स आहेत तरी पण त्यांचा याबद्दलचा अभ्यास चालू आहे. आणि मला वाटतं की छोट्या आजारांपासून मोठ्या आजारांपर्यंत होमिओपॅथीमध्ये नक्कीच त्याच्यावर कंट्रोल येऊ शकतो. ते आजार मुळापासून बरे होऊ शकतात. हे डॉक्टरांनी अगदी कॉन्फिडेंटली सांगितलं आहे, त्यांच्या पेशंटचे अनुभव आपल्याला सांगितले आहेत. तर मला वाटतं एकदा होमिओपॅथी ट्राय करायला काही हरकत नाही. तुमचा सुद्धा यावर नक्कीच विश्वास बसेल हा पॉडकास्ट ऐकल्यानंतर. सो डॉक्टर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आलात आणि खूप छान माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.